कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुशीलकुमार शिंदे साहेब ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी हे सुरू केलं होतं आणि हे सरकार आल्यापासून हे सगळं बंद करण्याचं काम 2014ला ते सरकार आलं आणि 17 पासून हे बंद करण्याचं काम सुरू झालं। मागासवर्गीयांवर अन्याय करण्याचं काम सातत्याने सुरू आहे। मग ह्यात नुसतं कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच नाही तर प्रत्येक गोष्टीत आपला हे करणं त्यांचा अन्याय सुरू आहे। आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की महापालिकेचे सुद्धा आता कर्मचारी पेन्शनर्स या ठिकाणी बसले। परवाच मी त्यांच्याकडे सुद्धा व्हिजिट दिली होती आणि सगळ्या रास्त मागण्या आहेत। या सरकारला आता असं वाटतं की आम्ही करेल ते कायदा, 3 पक्ष एकत्र आले, परंतु लोकांनी दाखवून दिलं की लोकांनी जर एकदा जर कुठली गोष्ट डोक्यात घेतली तर ती जे डोक्यावर घेतात ते पायाखाली घ्यायला सुद्धा वेळ लागत नाही। हे कालच्या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी कंत्राटी भरती सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की मला वाटतं अनेक लेख सुद्धा आले की आता मंत्री आमदार सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरा म्हणजे मग हे सरकार चांगलं चालेल। परंतु तीच आता मला वाटतं बहुतेक वेळ आलेली आहे, कारण हे स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या ह्याच्यावर ते करू शकत नाहीत। म्हणून रोज एक ईडी आणि इन्कम टॅक्सची नोटीस पाठवायची आणि रोज एक आमदार खासदार फोडायचा, एवढंच काम चालू आहे। थोड्या दिवसांनी मला वाटतं तुम्ही जे म्हणता त्याच पद्धतीवर हे सरकार येतं का काय अशी परिस्थिती आहे। पण ती येण्याची वेळ येऊ देऊ नका। लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलाय त्याचा वापर करून ह्यांना दाखवून द्या ह्यांची लायकी काय आहे, ह्यांची जागा काय ही दाखवावी अशी विनंती करतो। मी पवार साहेबांपर्यंत आपले विचार पोहोचवतो आणि आपल्याला जरूर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू एवढा आवर्जून या ठिकाणी आपल्याला